भोर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्यासाठी आज खरं तर प्रचार सभा पार पडते। शरद पवार हे या सभेला संबोधित करणार आहेत। त्या सभेला आता सुप्रियाताई सुद्धा उपस्थित आहेत। ताई, तुमची पहिली सभा इथं झाली होती, मोठा प्रतिसाद सभेला मिळाला होता। त्या सभेनंतर खरं तर विजयी सभा या सभेला तुम्ही म्हटलेलं होतं। आज पुन्हा संग्राम थोपटे यांची सभा या ठिकाणी होती आणि मोठा प्रतिसाद जो आहे तो जनतेचा पाहायला मिळतो। संग्राम थोपटे मोठ्या संख्येने चांगल्या मतांनी विक्रमी मतांनी निवडून नक्कीच खरं तर ताई, काल प्रतिभा काकींना बारामती टेक्सटाईलमध्ये जाण्यापासून अडवलेलं होतं, काय सांगाल त्यावरती? काय बोलणार रामकृष्ण हरी, त्याच्यावर दुसरं काय बोलणार? त्याच्यावर खरं तर त्यांचे जे CEO आहेत बारामती टेक्सटाईलचे, त्यांनी असं म्हटलंय की तो जो हा होता सिक्युरिटी होता तो बाहेरचा होता, त्यांनी प्रतिभा काकींना ओळखलेलं नाहीये। त्या माल वाहतूक करणाऱ्या गेटने आलेलं, त्या इतरही गेट आहेत। मी स्वतः त्याच गेटने नेहमी जाते। त्यांच्याबरोबर माझा PA होता, त्यांना आधी कळवणं होतं, पण आता मला याच्यात पडायचं नाही। आता जे कोण काय बघतात करतात, ठीक आहे। आता ते सत्तेमध्ये आहेत, मोठ्या पदावर आहेत, त्यांना लोकांशी कसंही वागायचा अधिकार आहे। दुर्दैव ही घटना झाली। त्याला अजितदादांनी म्हटलं होतं की शरद पवारांची साथ मी सोडलेली नाही। भाजप शिंदे सरकारमध्ये काही कामांना मंजुरी स्थगिती देण्यात आली होती, कामांची जे मंजुरी मिळाली होती त्याला, त्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत। रामकृष्ण हरी, 2017च्या गणेश चतुर्थीपासून काय घडलं त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असं मी पुरावे सकट समोर येऊ शकतो असं काल धनंजय मुंडे यांनी जरूर त्यांनी यावे, सगळे पुरावे जरूर दाखवावे। काल टिंगरे यांच्या प्रचार सभेत अजितदादांनी म्हटले की काहींनी टिंगरेंवर टीका करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला। ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। फडणवीसांनी असं म्हटलंय की महाविकास आघाडी मतांचं वोट जे हात करते, आपल्याला सुद्धा धर्मयुद्ध करावं लागेल। हेच तर दुर्दैव, विकास काही केला नाही, त्याच्यामुळे असली भाषणं देवाभाऊला करावी लागतात। अच्छा, त्यांनी जो नारा दिलाय बटंगे तो कटंगे एक येतो सेफ आहे, त्यामुळे नाऱ्याचा काही फरक पडेल निवडणुकीत? त्याचा मी जाहीर निषेध करते। हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, तिथे असली भाषेला थारा कोणी देणार नाही। फडणवीसांनी असं सुद्धा म्हणले की धर्माला विरोध करणारे आज रामकृष्ण हरी म्हणतात। लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, ते देवाभाऊ आहेत। बरं, तुम्ही गेले काही दिवस अनेक मतदारसंघामध्ये काय महाविकास आघाडीचं सरकार लागेल, किती सीट चांगल्या होईल आणि या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा आणि त्यांच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही मतं मागतोय। महाराष्ट्राला परिवर्तनाची गरज आहे। काल अजितदादांनी बारामतीकरांना असं म्हणलं की लोकसभा निवडणुकीला महाराज जोरदार झटका दिलाय, आता तसं काही होऊ देऊ नका, काय सांगतो? लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। धन्यवाद। तर विविध राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन TV9 मराठी, भोर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।